सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 8 ऑक्टोबर 2024 मंगळवार। आजपासून पुन्हा एकदा राज्यात नव्याने पावसाला सुरुवात होणार आहे। आज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह झालेला पाहायला मिळेल, तर काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजपासून सुरू होईल। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर, पंढरपूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली तसेच वसई विरारच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राचा अंदाज पाहायचे झाले तर आज रात्री आणि सायंकाळी दरम्यान कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये मोठा पाऊस होणार आहे। तसेच इकडे विदर्भात देखील चंद्रपूर, कापसी, कांकेर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याच्या परिसरामध्ये आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली, परभणीच्या भागात सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल। वातावरणात अचानक मोठा बदल होऊन यातील काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मात्र इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। रात्री दरम्यान हलके ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते। तसेच विदर्भातील इतर ठिकाणी, मराठवाड्यातील देखील इतर ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। फक्त ढगाळ वातावरण आज सायंकाळी आणि रात्री दरम्यान पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।